बारामती इस्कॉन कमिटीतर्फे मी त्यांचे स्वागत करते आणि विनंती करते की त्यांनी कार्यक्रमाला सुरुवात करावी. हरे कृष्ण. ज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः. श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपः कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं. वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतापदकमलं श्रीगुरुन् वैष्णवांश्च. श्रीरूपं सागरजातं सहगण रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपादान् सहगण ललिता श्रीविशाखान्वितांश्च. हे कृष्णा करुणा सिन्धो दीनबन्धो जगत्पते गोपेश गोपिका कान्त राधाकान्त नमोऽस्तुते. तप्त काञ्चन गौराङ्गी राधे वृन्दावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये. नमो विष्णुपदाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिनीति नामिने. नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्यदेशतारिणे. वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुवेव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद. हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे. परमपूज्य श्री राधानाथ स्वामी महाराज म्हणतात की कृष्ण कथा या आपल्या मनोरंजनासाठी नाहीयेत, तर हृदयाच्या शुद्धीकरणासाठी आहे. तर आता मी हा प्रयत्न करणार आहे माझ्या हृदयाचं शुद्धीकरण करण्यासाठी. आणि यामध्ये खरं तर माझ्यापेक्षा मी बऱ्याच जणांची मदत घेतलेली यामध्ये. श्रीमान नंददुलाल प्रभूजींची प्रेरणा आणि यावेळेस मला विशेष मार्गदर्शन मिळालं ते म्हणजे युगावतार प्रभूजी यांचं. तर कदाचित आणि तुमच्या सगळ्यांमुळं मी थोडाफार प्रयत्न करणार आहे बोलण्याचा. कदाचित तुमच्या आशीर्वादामुळं जे काही मी बोलू शकेन तर त्याच्यामध्ये खरं तर आपल्या परंपरेचं श्रेय आहे. काही चुका निश्चितच होतील, त्या कदाचित माझ्या इंद्रियाचं जे लिमिटेशन्स आहेत तर त्याच्यामुळं आहेत. तर तुम्ही मोठ्या मनानं त्या माफ कराल आणि सांगालही अशी मी तुमच्या चरणी प्रार्थना करते आणि आपण सुरुवात करूया. तर श्रीमद भागवतम यांचे 9 स्कंध झाल्यानंतर जो 10वा स्कंध आहे त्याच्यामध्ये श्रीकृष्णांच्या लीलांचं वर्णन आहे. तर परीक्षित महाराज हे शुकदेव गोस्वामींना विनवणी करतात की यदुवंशातील श्रीकृष्ण जे आहेत यांच्या दिव्य लीलांचं स्वरूप जाणण्याची त्यांची इच्छा होती आणि त्यानुसार त्यांना विविध प्रश्न विचारले. उदाहरणार्थ पुत्र देवकीच्या उदरात प्रकट कसे झाले, श्रीकृष्णांनी स्वतःला मथुरेतून वृंदावनात का स्थानांतरित केले, कुठल्या लीला केल्या, कंस मामाचा वध का केला इत्यादी अनेक प्रश्न ते विचारतात. तर असं आहे की कृष्ण कथा या वक्ता, श्रोता आणि प्रश्न विचारणारे म्हणजे पृच्छक या सर्वांना पावन करतात. तर त्यामुळे आपण एक छोटा प्रयत्न करूयात. तर याचा इतिहास थोडासा असा आहे की संपूर्ण पृथ्वीवर जेव्हा आसुरी राजांच्या सैन्य बळाचा भार वाढला होता तेव्हा पृथ्वी देवी किंवा धरणी माता गायीचं रूप घेऊन ब्रह्मदेवांकडे जातात आणि मग तिथे त्या आपलं पूर्ण कथा व्यथा मांडतात. मग ब्रह्मदेव हे शिव आणि अन्य देवतांसह क्षीरसागराच्या तटावर जातात आणि तिथे ते ध्यानमग्न होतात. ज्यावेळेस सृष्टीची उत्पत्ती करायची त्यावेळेस सुद्धा ते ध्यानमग्न झालेले असतात. अगदी त्याचप्रमाणे ते यावेळीही ध्यानमग्न होतात आणि मग महाविष्णूंचा संदेश आकाशवाणीच्या स्वरूपामध्ये प्रकट होतो जो केवळ ब्रह्मदेवांनाच ऐकू येत असतो.
तर त्याच्यामध्ये सांगतात की लवकरच भगवंत तलावर अवतीर्ण होणार आहेत आणि त्यामुळं सर्व देवगण आपल्या भार्यांसह हे सर्व देवी देवता या लीलांमध्ये सामील होण्यासाठी पृथ्वी तलावरती अवतीर्ण होतात. आणि असं म्हटलं जातं की ह्या देवी देवतांना नंतर या सर्व लीलांमध्ये सहभागी झाल्यामुळं या लीलांच्या नंतर ते गोलकमध्ये त्यांना प्रवेश मिळतो. तर यामध्ये जसे देवी देवता आहेत तसेच अनंत देव बलरामांच्या स्वरूपात येतात आणि योगमाया नामक जी भगवंतांची शक्ती आहे ती भगवंतांचे लहान बहीण या स्वरूपामध्ये त्यांचं अवतरण होतं. तर आता खरं तर भगवंतांचं अवतरण किंवा जन्म समजून घेणं थोडंसं महत्वाचं आहे. कारण भगवान श्रीकृष्ण म्हणतात की त्यांचा जन्म हा दिव्य स्वरूपाचा आहे. तर तो असा सामान्य लोकांसारखा निश्चितच नाहीये. कारण श्रीकृष्ण हे मूळतः अजन्म आहेत. जन्म कर्मचे मे दिव्यम यो वेत्ती तत्वतः असं भगवंतांनी भगवद्गीतेत म्हटलेलं आहे. तर श्रीकृष्ण हे अजन्म आहेत. परंतु आपण म्हणतो ना की सूर्याचं उदाहरण इथे श्रील प्रभुपाद देतात. तर असं आहे की सूर्य एकाच ठिकाणी आहे परंतु आपल्याला तो दृष्टोत्पत्तीस कसा येतो की सूर्योदय होताना दिसतो, सूर्यास्त होताना दिसतो. अगदी त्याच प्रकारे भगवंत आहेत पण ते प्रकट होणं आणि लीला करणं, तर या दृष्टीने त्यांचा जन्म हा म्हणजे दिव्य स्वरूपाचा आहे हे यामध्ये महत्वाचं आहे. म्हणजे अजोपी सन व्ययात्मा भूतानाम ईश्वरोपी सन प्रकृतीं स्वामधिष्ठाय मी आत्ममायया अशा प्रकारे भगवंत भगवद्गीतेमध्ये स्वतःच्या जन्माविषयी किंवा वर्णन करतात. तर हा अवतरण घेण्याची कारण काय, तर यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. जिथे जेव्हा जेव्हा धर्माचा ऱ्हास होतो तेव्हा श्रीकृष्ण अवतीर्ण होतात. मग तो त्यांचा अंशिक अवतार असेल किंवा शक्त्यावेश अवतार असेल तर किंवा या ठिकाणी आपण पूर्णांशाने अवतार पाहणार आहोत. तर या ठिकाणी आपण मूळ ह्याच्यामध्ये जाऊयात की यदूंचे प्रमुख म्हणजे शूरसेन महाराज हे मथुरापुरीमध्ये निवास करतात आणि श्रीपाद मध्वाचार्यांच्या तात्पर्यानुसार शूरसेन महाराज हे वसुदेवांचे वडील आहेत आणि नंतर त्यांनी एका वैश्य कन्येशी विवाह केला ज्यांच्यापासून नंद महाराज हे पुत्र म्हणून त्यांना लाभले. त्यामुळं वसुदेव आणि नंद महाराज हे एकमेकांचे सावत्र भाऊ या स्वरूपामध्ये आहेत. तर शूरसेन महाराजांच्या कुळामध्ये वसुदेवजी येतात आणि इकडे देवक राजांची पुत्री किंवा कन्या म्हणून देवकी यांचा पुत्री आहेत. तर वसुदेव आणि देवकी यांचा विवाह होतो आणि त्यांचं कझन किंवा चुलत भाऊ म्हणून उग्रसेन महाराजांचा जो मुलगा तो म्हणजे कंस. तर ज्यावेळी देवकी आणि वसुदेव यांचा विवाह होतो, वसुदेवांचा दुसरा विवाह आहे कारण त्यांच्या पहिल्या पत्नी म्हणजे रोहिणी देवी. तर ज्यावेळी कंस आणि वसुदेव आणि देवकी यांचा विवाह होतो तेव्हा कंस हा अतिशय आपल्या लहान बहिणीवरती अतिशय प्रेम करणारा असतो. म्हणजे एक भोजकुळातील राजा म्हणून किंवा राजपुत्र म्हणून तो आहे. परंतु सर्व काही संपत्ती म्हणा किंवा त्यांचं पद सोडून ते आपल्या लहान बहिणीवर इतकं प्रेम आहे की ते सारथी म्हणून भूमिका घेतात. आणि जेव्हा विवाहानंतर देवकी आणि वसुदेव हे त्यांच्या गृही परतताना स्वतः सारथ्य करतात आणि त्यांच्यासोबत त्या काळी परंपरा होती की आंदण म्हणून सोन्याने नटलेले हजारो हत्ती किंवा रथ, दासी, घोडे अशा प्रकारचं खूप मोठं आंदण या स्वरूपात देण्याची त्यावेळेस पद्धत होती. तर अशा पद्धतीने इतका मोठा छान सोहळा
चाललेला असताना अचानक आकाशवाणी होते, जी देवतांद्वारे होते. तर ते म्हणतात की हे मूर्ख कृष्णा, की तू ज्या देवकीला सारथ्य करत आहेस, तिचाच 8वा पुत्र हा तुझा वध करणार आहे, तर तुझ्या नाशाचं ते कारण आहे. तर त्यावेळी कंसाचं पूर्ण परिवर्तन होतं. तर परमपूज्य राधानाथ स्वामी महाराज म्हणतात की हाच फरक आहे भौतिक प्रेम आणि आध्यात्मिक प्रेम याच्यामध्ये. तर आध्यात्मिक प्रेमामध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये प्रेम हे कमी पडत नाही, त्याच लेवलनी असतं. परंतु भौतिक प्रेमामध्ये मात्र अप्स अँड डाऊन्स असतात आणि हे आपण अनुभवतो. तर भौतिक प्रेम हे खरं प्रेम नसतं, ते एक लस्ट किंवा स्वार्थीपणा असतो. तर कंस या ठिकाणी अहंकाराचं रूपक आहे आणि असा कंस आपल्या म्हणजे किमान माझ्यामध्ये तरी निश्चितच आहे. तर अशा प्रकारे कंस हा एकदम पूर्ण परिवर्तन 180 डिग्री चेंज होतो आणि तो डाव्या हाताने देवकीचे केस धरतो आणि शिरच्छेद करणार. तेवढ्यात देवकी तर याचना करत असतात, परंतु तेवढ्यामध्ये वसुदेव प्रसंगावधान ठेवून म्हणजे अतिशय शांतपणे कंसाची सांत्वना करण्याचा प्रयत्न करतात. तर श्रील प्रभुपाद इथे तात्पर्यामध्ये सांगतायत की साम आणि भेद या प्रकारांचा ते वापर करतात. साम म्हणजे सांत्वना, जी 5 प्रकारे असते, ज्याच्यामध्ये स्तुती, कारण ते कंसाच्या गुणांची प्रशंसा करतात. नंतर म्हणजे तो कसा हित साधणारा आहे, भले ती स्तुती कितपत आहे, कारण कंस ज्ञानी आहेत निश्चितच, परंतु आसुरी प्रवृत्तीचे आहेत, परंतु स्तुती प्रत्येकाला आवडते, तर या प्रकाराचा ते वापर करतात. पुन्हा परिचय देतात की ही तुझी बहीण आहे, दुसरं तिसरं कुणी असं पर्क नाहीये, तुझी बहीण आहे. त्याच्यानंतर लाभ आणि हित सांगतात की त्याच्यामध्ये तुझं कसा हित आहे, आणि संबंध सांगतात की तू भोज वंशज म्हणून संबोधित करतात. आणि या ठिकाणी अतिशय छान प्रकारे ते तत्वज्ञान सांगतात, जे ते आत्म्याच्या म्हणजे आत्म्याविषयी तिथे वर्णन आहे की आत्मा कसा अविनाशी आहे किंवा हे भौतिक जगत कसं नश्वर आहे. तर अशा प्रकारे ते हे करतात. परंतु एक म्हणतो ना आपण, आणि हे याचा वापर केल्यानंतर भेद म्हणजे भय दाखवतात की जर तू स्वतःच्या बहिणीची तिच्या विवाह प्रसंगी जर हत्या केलीस, तर या पापकृत्याविषयी तुला किती मोठा तो अपराध आहे याचं भय सुद्धा ते सांगतात, कंसाच्या मनात ठासवण्याचा प्रयत्न करतात. परंतु कंस इतका काय म्हणतो आपण असुरी प्रवृत्तीचा आहे की बुद्धीचं आवरण त्याच्यावरती आहे, त्यामुळे या गोष्टींचा त्याच्यावरती काहीही परिणाम होत नाही. तर इथं वसुदेवांचे जे वैष्णवाचे 26 गुण त्यांच्यामध्ये प्रकट आहेत, तर वसुदेवांचं वर्णन महाभाग म्हणून केलेलं आहे, म्हणजे सदाचारी धीर पुरुष. तर आपण जर ह्याचं वर्णन वाचलं तर निश्चितच जाणवतं की किती संयमाने त्यांनी हा प्रसंग निभावून नेण्याचा प्रयत्न केलाय. कारण कंस जरी स्वतः म्हणजे त्यांच्या पत्नीची हत्या करणार आहे, तरी ते अविचल आहेत, संयमी राहिलेत, शांत राहिलेले आहेत आणि कंसाला संबोधित करू लागलेत. आणि या मध्ये त्यांनी योग्य तर्कनिष्ठ युक्तिवाद सांगितलाय. तर क्रूर व्यक्तीला कसं शांत करायचं आणि शत्रूलाही कशी क्षमा करायची याचं निश्चितच एक चांगलं उदाहरण म्हणून ते इथं रिप्रेझेंट करतात. तर हे फार महत्वाचं आहे आपल्या दृष्टीने. परंतु कंस हा आसुरी वृत्तीचा आहे आणि त्याचा बुद्धीचं आवरण घालवण्यासाठी वसुदेव शेवटचा प्रयत्न करतात की देवकी ही तर तुझ्यासाठी, देवकीपासून तुला धोका नाहीये निश्चितच, तर तुला तिच्या अपत्यांपासून धोका आहे. तर मी एक काम करतो की आम्हाला जशी अपत्य होतील तशी तुझ्या स्वाधीन करतो. तर हे ऐकल्यानंतर मग कंस प्रसन्न होतात. तर या ठिकाणी आपल्याला म्हणजे हे महत्वाचं आहे की आपल्या दृष्टीने यातनं शिकण्यासारखं काय आहे, कारण अशा कठीण प्रसंगी भगवंतांवरती विश्वास ठेवून, कारण आकाशवाणी तर झालेली आहे, तर भगवंतांच्या वाणीवरती विश्वास ठेवून हितप्रज्ञ कसं राहायला पाहिजे हे निश्चितच आपल्याला वसुदेवांकडनं या ठिकाणी शिकायला मिळतं. कारण आपलं कठीण प्रसंग असेल तर आपण पटकन रिॲक्ट होतो,
तर इथं रिॲक्ट नाही झालेले वसुदेव, म्हणजे ते चिडलेले नाहीयेत किंवा नाहीयेत, काहीच नाही, अतिशय शांत आहेत. परंतु त्यांनी रिस्पॉन्ड केला या परिस्थितीला. तर हे फार महत्वाचं आहे आपल्या दृष्टीने, की रिॲक्शन पेक्षा त्यांनी रिस्पॉन्ड केला, हे शिकण्यासारखं आहे. आणि याचं मूळ कारण म्हणजे भगवंतांवरती श्रद्धा. कारण आकाशवाणी झालेली आहे, तर त्याच्यावरती म्हणजे त्यांना निश्चितच माहितीये की भगवंतांवरती श्रद्धा असल्याशिवाय मनुष्य शांत होणं अशक्य आहे, म्हणजे स्थितप्रज्ञ राहणं अशक्य आहे. कारण जेव्हा आपल्याला लक्षात येतं की कुठल्याही कारणाचा करता हा मी नाहीये, तर भगवान श्रीकृष्ण आहेत, हे जेव्हा आपल्याला जाणीव होते तेव्हा ती स्थितप्रज्ञता येते. तर हे आपल्याला या ठिकाणी या वाक्याने प्रसन्न झाले. तर आता इथं तात्पर्यामध्ये सांगितलं, मी वाचूनच दाखवते की 10व्या स्कंधात पहिल्या अध्यायात 55वा जो श्लोक आहे, तर त्याच्यामध्ये सांगतायत की कंस जरी पापी राक्षस होता तरी वसुदेव कधीच वचनभंग करणार नाही यावर त्याचा पूर्ण विश्वास होता. वसुदेवांसारख्या शुद्ध भक्ताचे चारित्र्य इतके निर्मळ असते की अगदी कंसासारखा क्रूर कर्मा राक्षसही त्यांच्या शब्दांवर विश्वास ठेवून शांत होतो. भक्ताच्या ठाई सर्व सद्गुणांचा पूर्ण वास असतो आणि म्हणून अगदी कंसासमान असुरही निशंकपणे वसुदेवांच्या शब्दांवर विश्वास ठेवतो. तर हे या ठिकाणी आपल्या दृष्टीने खूप महत्वाचं आहे की भले आपल्याला आपले हितशत्रू असू शकतात, परंतु किंवा आपण म्हणतो ना द्वेषी लोक निश्चितच असतात भौतिक जगामध्ये, परंतु एक स्टेज अशी असते की ते सुद्धा एक भक्त म्हणून आपल्यावरती विश्वास केव्हा ठेवतात तर आपण त्या दृष्टीने तितका सदाचारी किंवा सत्यनिष्ठता, प्रामाणिकता असे जे भक्तांचे किंवा वैष्णवांचे गुण असतील तर निश्चितच राक्षस सुद्धा जसा वसुदेवांवरती विश्वास ठेवलेला आहे, तर निश्चितच आपल्याला ते जाणवू शकतं की काय श्रेष्ठ प्रतीचे हे भक्त आहेत. तर हा गुण निश्चितच आपल्याला घेण्यासारखा आहे. तर कंसाईमानंतर आणि अजून एक इथं शिकण्यासारखं काय महत्वाचं आहे, तर आकाशवाणी झालेली आहे, तर आपण म्हणतो की कर्ता कर्मयिता तर भगवंत आहेत, आकाशवाणी तर झालेली आहे, त्यामुळे 8वा पुत्र निश्चितच वध करणार आहेत. परंतु वसुदेव हे माहिती असताना हातावर हात धरून बसलेले नाहीयेत किंवा नुसतं बघ्याची भूमिका नाही घेतलेली. त्यांनी शास्त्रशुद्ध रित्या या प्रसंगाला तोंड देण्याचा प्रयत्न केला आणि म्हणजे प्रयत्नांची पराकाष्ठा केली. नुसते प्रयत्न नाहीयेत तर पराकाष्ठा केली की ते म्हणतायत की माझे मी पुत्र तुला देईन म्हणून. तर हे आपल्या दृष्टीने फार महत्वाचं आहे की शेवटी भगवंतच हे कर्ता कर्विता आहेत, परंतु त्या सेवेमध्ये, कारण ही एक प्रकारची सेवाच आहे, तर सेवेमध्ये आपल्या प्रयत्नांची पराकाष्ठा होणं, 100% आपण एखाद्या सेवेला देणं हे खूप महत्वाचं आहे. आणि त्याच्या बॅकग्राऊंडला हे लक्षात घेणं की कर्ता कर्विता हे भगवंत आहेत. तर हे दोन गोष्टी इथं वसुदेवांकडनं आपल्याला निश्चितच शिकण्यासारख्या आहेत. तर कंसाने मग त्या दोघांना बंदिवास दिला. तर देवकी आणि वसुदेव 1-1 वर्षाच्या अंतरानं त्यांनी पुत्रांना जन्म दिला. आता हेही महत्वाचं आहे की जरी भगवंतांनी सांगितलं की मी 8व्या पुत्र या स्वरूपामध्ये ते येतील म्हणून, तर देवकी आणि वसुदेव यांना निश्चितच कल्पना आहे की आपल्याला पुत्रप्राप्ती किंवा कन्या जे काही अपत्य प्राप्त झाले ते आपल्याला कंसाच्या स्वाधीन करायचे. परंतु भगवंत अवतीर्ण होणार आहेत या, तर त्यांच्या प्रसन्नतेसाठी किंवा त्यांचं अवतरण लवकर होण्यासाठी ते 1-1 वर्षाच्या अंतराने पुत्रांना जन्म देत आहेत. हे फार महत्वाची गोष्ट आहे आपल्या दृष्टीने. कारण इथं जरी एखादी सेवा, कारण एका आई वडिलांना आपल्या पुत्रांची हत्या होणं हे खूप मोठं म्हणजे आघात आहे खरं तर, परंतु इथं त्यांनी भगवंतांच्या इच्छेला सुपिरियर ठेवलेलं आहे आणि
त्या इच्छेला स्वतःची इच्छा म्हणजे ट्युनिंग करण्याचा त्यांनी प्रयत्न म्हणा किंवा एक केलंय त्यांनी. इच्छा आणि भगवंतांची इच्छा ही एक केलेली आहे. म्हणजे ही फार महत्वाची गोष्ट आहे की कुठलीही सेवा ही आपल्या मनाविरुद्ध जरी असली तरी सुद्धा भगवंतांची ती प्रायोरिटी ठेवणं आणि त्यासाठी त्रास किंवा त्यागाची तयारी दाखवणं हे आपल्याला ह्या दोघांकडनं शिकण्यासारखं आहे. तर पहिले 6 पुत्र देवकीला होतात. त्यातला पहिला पुत्र म्हणजे कीर्तिमान असं त्याचं नामकरण केलं जातं. तर जेव्हा ह्या कीर्तिमानला घेऊन जातात वसुदेव तेव्हा कंस खूप प्रसन्न होतात, कारण प्रामाणिकता पाहतात ना ते वसुदेव यांची. तर ते म्हणतात की नाही, या पुत्रापासून तर मला काही त्रास होणार नाहीये. तर अभयदान देतात. परंतु नंतर नारद मुनी येतात आणि त्यांना भगवंतांना लवकरात लवकर अवतीर्ण होण्याचं महत्वाचं कार्य हवं होतं. त्यामुळं ते प्रवृत्त करतात कंसाला की ह्याला तू ठार मारणं गरजेचं आहे. तर त्यामुळं कंस परत कीर्तिमानला ठार मारतात आणि नंतर मग सलग 6 पुत्रांना ठार मारतात. तर आता याच्यामध्ये हे 6 पुत्र म्हणजे पूर्वजन्मामध्ये हिरण्यकश्यपूचा पुत्र कालनेमी ह्याचे ते पुत्र आहेत, ज्याला षडगर्भ असं म्हटलं जातं. त्यांची नावं अशी आहेत: हंस, सुविक्रम, क्राथ, दमन, रिपुमर्दन आणि क्रोधहंता. तर हे जे षडगर्भ आहेत तर हे हिरण्यकश्यपू म्हणजे त्याचे आजोबा यांचा संग त्यागून ब्रह्मदेवांना प्रसन्न करण्यासाठी तपश्चर्या करत असतात. त्यांचे सुद्धा काही हेतू असणार आहेत स्वार्थी. तर त्यासाठी ब्रह्मदेवांना ते प्रसन्न करण्यासाठी तपश्चर्या करतात. आणि मग याचा राग हिरण्यकश्यपूला येतो आणि तो क्रोधित होऊन त्यांना शाप देतो, पुढील जन्मी तुमच्या पित्याकडूनच मृत्यू होणार आहे. त्यामुळं कालनेमी हा कंस म्हणून त्याचा पुनर्जन्म झाला आणि हे षडगर्भ जे आहेत हे देवकीचे पुत्र म्हणून जन्माला आले. तर त्याआधी सुद्धा हे कीर्तिमान जो आहे ते हे मरीचींचा पुत्र स्मर म्हणून असतात. तर शापामुळे ते असुर योनी प्राप्त झालेली असते. तर हे 6 पुत्र म्हणजे मरीची ऋषी यांचे असतात. तर याचं एक तात्पर्य किंवा काय म्हणू शकतो आपण, तर हे महत्व सांगितलेले आचार्यांनी की मरीची म्हणजे मनाचं रूपक आहे आणि हे षडगर्भ म्हणजे षडविकार आहेत. म्हणजे काम, क्रोध, लोभ, मद, मोह आणि मत्सर हे 6 विकार आहेत जे मनाचे आहेत. तर मनाच्या या 6 विकारांचा विनाश करणं योग्य आहे. तर या षडविकारांचा विनाश झाल्यानंतर देवकीचं जे गर्भाशय आहे तर ते भक्तीचं प्रतीक आहे. तर या षडरिपूंचा जेव्हा विनाश होतो तेव्हा मग भक्ती तिथं फुलते आणि मग कृष्ण आगमनाची तयारी किंवा व्यवस्था करण्यासाठी कृष्ण अवतरणाचे प्रतीक म्हणून गुरुदेव यांचं तिथं आगमन होतं. तर आदिगुरु म्हणजेच अनंतशेष, बलदेव, संकर्षण यांचं अवतरण देवकीचा गर्भ म्हणून त्यांचं अवतरण होतं, जे आपले आदिगुरु आहेत. तर योगमायेद्वारा म्हणजे श्रीकृष्ण योगमायेद्वारा त्यांना योगमायेला आज्ञा देतात आणि हे बलदेवजी यांना रोहिणीच्या गर्भामध्ये ते प्रविष्ट होत म्हणजे स्थापित केलं जातं. तर त्यामुळं इथं बाकी सगळ्यांना वाटतं की देवकीचा गर्भपात झालेला आहे आणि मग 15 दिवसांमध्ये साक्षात भगवान श्रीकृष्ण हे अवतरण त्यांचं होतं. तर यांचं अवतरण पण कसं होतं, तर प्रथम ते वसुदेवांच्या हृदयात अवतरित होतात, नंतर देवकीच्या हृदयात प्रकटतात
अवतरित होतात, प्रकटतात आणि मग ते देवकीच्या उदरामध्ये प्रविष्ट होतात. तर ज्यावेळी भगवान श्रीकृष्ण हे देवकीच्या उदरामध्ये किंवा हृदयामध्ये प्रकटतात, तेव्हा त्या अतिशय तेजस्वी दिसतात. आणि कारण साक्षात भगवंतांना त्यांनी स्वतःमध्ये सामावून घेतलेलं असतं, त्यामुळे देवी देवता खूप स्तुती करतात. तर एक अध्याय आलेला आहे गर्भस्तुती म्हणून, तर देवी देवतांकडनं खूप स्तुती होते. तर इथं देवकीचं पण स्वरूप असं म्हटलं जातं की भगवंतांच्या रूपासमानच देवकीचं रूप आहे. जसे भगवंत हे सच्चिदानंद विग्रह आहेत, तसेच देवकी सुद्धा सच्चिदानंद विग्रह आहेत. असा एक श्लोक आहे की देवक्याम देव रूपिण्याम विष्णू सर्व गुहाशयः. तर ब्रह्मविमोहन लीलेमध्ये जसं भगवान श्रीकृष्ण हे वेगवेगळ्या अवतारामध्ये म्हणजे गोप किंवा माता पिता असे किंवा गायी या स्वरूपामध्ये कसा विस्तार करतात, तसंच भगवान श्रीकृष्ण देवकीच्या रूपामध्ये हे त्यांचं विस्तारित स्वरूपच आहे, देवकी सुद्धा. दुसरी गोष्ट म्हणजे देवकी आणि वसुदेव हे जसे नंद आणि यशोदा हे भगवंतांचे शाश्वत माता पिता आहेत, तसंच देवकी आणि वसुदेव हे सुद्धा भगवंतांचे शाश्वत माता पिता आहेत. तर असं आहे की नंद आणि यशोदा यांचे जसे द्रोण आणि धरा असे पृथ्वीवरील अवतार आहेत, तसेच पुढे विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर यांनी सांगितल्याप्रमाणे मी पुढे सांगेन की यांचे सुद्धा पूर्वजन्मीचे कसे अवतार आहेत ते देवकी आणि वसुदेव यांचे. तर कल्पभेदाने भगवंत या पृथ्वी तलावरती विविध लीला करतात, तसंच स्थानभेदाने आध्यात्मिक जगामध्ये सुद्धा स्थानानुसार ते विविध स्वरूपामध्ये लीला करतात, जिथे त्यांचे माता पिता म्हणून काही ठिकाणी वसुदेव आणि देवकी यांचा हे शाश्वत माता पिता म्हणून त्यांचं कार्य आहे, किंवा गोलकमध्ये यशोदा आणि नंद महाराज. तर तिथं स्थान रूपाने लीला चाललेल्या आहेत आणि भौतिक जगामध्ये कल्परूपाने म्हणजे ब्रह्मदेवांच्या कालगणतीनुसार इथं लीला होतात. तर असा तो थोडासा डिफरन्स आहे. तर आपण इथं म्हणजे साक्षात श्रीकृष्ण हे आता अवतीर्ण होणार असतात, तर जोपर्यंत हे 6 पुत्र विनाश होत आहेत तोपर्यंत देवकी या कंसाला खूप घाबरत होत्या. तर असं तात्पर्य आचार्य सांगतात की कंस हे मायादेवी किंवा भौतिक जगताचं रूपक आहेत आणि जोपर्यंत आपल्या मनामध्ये हे षड्रिपू आहेत तोपर्यंत आपण माया किंवा भौतिक जगाच्या किंवा ऐहिक जगाला घाबरणं गरजेचं आहे, जरी भक्त असले तरी सुद्धा. तर हे फार महत्वाचं आहे आपल्याला दृष्टीने इथे. तर आणि सततच्या या भयामुळं शुद्धीकरण होतं आणि शुद्धीकरण झाल्यानंतर मग भक्तीचं किंवा भक्ती आपली अजून फुलते. त्यामुळं भक्ताने सदैव विषय संगाचं भय बाळगलंच पाहिजे असं श्रील प्रभुपाद सांगतात. तर या ठिकाणी पुरुषोत्तम भगवंत शुद्ध भक्तिमय सेवेच्या गाभ्यामध्ये प्रकट होत आहेत. तोपर्यंत षड्रिपूंचं दमन झालेलं आहे, आदिगुरूंचा आश्रय घेतलेला आहे आणि मग त्यांनी सगळी व्यवस्था केली आहे आणि आता साक्षात परम पुरुषोत्तम भगवंत हे या शुद्ध भक्तिमय सेवेच्या गाभ्यामध्ये प्रकट झालेले आहेत. तर आपल्या दृष्टीने हा फार महत्वाची गोष्ट आहे की आपल्यातील पण षड्रिपूंचं दमन होणं, पुन्हा परंपरेतील जे काय म्हणतो आपण अधिकारी गुरु आहेत
त्यांचा आश्रय घेणं हे फार महत्वाचं आहे. आणि तेव्हा कुठे आपली भक्ती ही निश्चितच फुलणार आहे. हा एक आपल्याला याच्यातून आपण घेणं गरजेचं आहे. तर एकमेव भक्त मनुष्याला भगवंतांच्या सानिध्यात घेऊन जातो. तर भगवंत हे देवकीच्या उदरी प्रकट झाले. तर आता इथे सुद्धा भगवंत, जसं मी मगाशी सांगितलं त्याप्रमाणे, की जन्म कर्मच मे दिव्यम यो वेत्ती तत्वतः, असं भगवंतांनी सांगितलंय. तर इथं त्यांचा जन्म हा साधारण बालकासारखा निश्चितच नाहीये, तर ते देवकीच्या हृदयामध्ये पूर्णपणे उपस्थित होते आणि ते बाहेर सुद्धा प्रकट झाले. हे आपल्याला लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे. कारण भगवंत आहेत ते, त्यांच्या लीला अनंत आहेत. त्यामुळं ह्या समजणं खरंच दिव्य स्तरावरील या लीला आहेत. तर भगवंत हे मथुरा, वैकुंठ, प्रत्येकाचं हृदय या सर्व ठिकाणी उपस्थित आहेत. त्यामुळे ते एखाद्या साधारण बालकाप्रमाणे देवकीच्या गर्भामध्ये राहिले नव्हते. तर जेव्हा त्यांचा जन्म होतो तेव्हा साधारण बालकाप्रमाणे त्यांचं रूप निश्चितच नव्हतं. तर पितांबर नेसलं होतं, स्माइलिंग म्हणजे हसत त्यांचा जन्म झाला होता. आणि जेव्हा ते जन्मानंतर मग ते दिव्य स्वरूपामध्ये प्रकट होतात, म्हणजे चतुर्भुज स्वरूपामध्ये. कारण देवकी आणि वसुदेव यांनी चतुर्भुजाची आराधना केलेली असते. त्यामुळं त्यांना सांगण्यासाठी की मीच आहे तो, हे चतुर्भुज नारायणच्या स्वरूपामध्ये त्यांना दर्शन देतात, की ज्याच्यामध्ये शंख, चक्र, गदा, पद्म, कौस्तुभमणी, श्रीवत्स चिन्ह, पितांबर इत्यादी अनेक गोष्टींचा म्हणजे हे सगळे त्यांच्यावरती धारण केलेलं आहे. आणि अशा स्वरूपामध्ये ते स्वतःला तिथं प्रकट करतात. आणि त्यावेळेस सर्व सृष्टीतील वातावरण सुद्धा अतिशय मंगलमय झालेलं असतं. म्हणजे आपण म्हणतो ना की आता हल्ली बाळाला जन्म द्यायचा तर आपण जर प्राण हे असेल, नक्षत्र, ग्रह असं सगळं बघून लोक हे जन्म वेळ, परंतु इथं साक्षात भगवंतच येणार आहेत. त्यामुळे त्यांचं आगमन हेच अतिशय मंगलमय आहे. त्यामुळे अष्टमी जरी असली तरी चंद्र हा पौर्णिमेसारखा आहे. तर खूप सारं मंगलमय वातावरण आहे पृथ्वीवरती. आणि त्यावेळेस या भगवंतांचं अवतरण झालेलं आहे. आणि त्यांचं हे छानसं स्वरूप पाहून वसुदेव हे अतिशय आनंदित होतात. आणि ते मानसिक रित्याच ते तो आनंद, तो उत्सव साजरा करतात मनामध्ये. आणि त्या ह्याच्यामध्ये ते ब्राह्मणांना 10,000 गायींचं दान देतात. आणि जेव्हा भविष्यामध्ये सर्व परिस्थिती अनुकूल होते त्यावेळी ते हे मानसिक दान ते प्रत्यक्षात उतरवतात. तर इथं आपल्याला त्यांचं सत्यवचन, किती सत्यवचनी, प्रामाणिक आहेत आणि दानशूर आहेत हे आपल्याला त्यांच्या या प्रसंगातून दिसतं. तर आता जन्माष्टमी जवळ येते, तर आपण सुद्धा आता नंदोत्सव आतापर्यंत साजरा केलाय भगवंतांच्या कृपेने. कारण ऍक्च्युली भगवंतांना पाहणं, त्यांचा अभिषेक हे खूप छान आपण आता यावेळेस थोडस मिस करणार आहोत असं म्हणू शकतो. परंतु आत्ताच्या ह्याच्यानुसार म्हणजे हे जर वाचलं तर प्रत्यक्ष देवकी आणि वसुदेव यांनी सुद्धा त्यांना सुद्धा ते भाग्य लाभलं नव्हतं की ऍक्च्युली जन्म सोहळा साजरा करण्याचं. तर त्यांनी ते मानसिकरित्या तो सोहळा साजरा केला. तर यांच्यापासून आपण यावेळेस प्रेरणा घेऊयात आणि त्याच उत्साहाने, कारण तो उत्साह महत्वाचा आहे, तर तेवढ्याच उत्साहाने आपण यावेळी सुद्धा जन्माष्टमी निश्चितच साजरी करूयात. तर हे खरंच आपल्याला प्रेरणादायी निश्चितच आहे असं मला वाटतं. तर जेव्हा चतुर्भुज स्वरूप दाखवलं जातं भगवंतांकडून, तेव्हा देवकी आणि वसुदेव हे स्तुती सुमन
गातात. तर असे खूप सारे श्लोक आलेले आहेत भागवतम मध्ये. तर त्याच्यामध्ये आपल्याला दिसतं, ज्याच्यामध्ये भगवद्गीतेतील तत्वज्ञान तर आहेच, आणि त्याच्यातून आपल्याला जाणवतं की भगवंत म्हणून ह्या दोघांनाही त्याची कल्पना आहे की आपला हा पुत्र हे साक्षात भगवंत आहेत, हे स्वरूप ते जाणतायत. तर एक आहे की असं असतं ना की यशोदेचं जे प्रेम आहे किंवा नंद यशोदेचं जे प्रेम आहे, तर तिथे त्यांना भगवंत म्हणून ते जाणत नाहीयेत, ते स्वतःचा मुलगा म्हणूनच कृष्णांना ट्रीट करतायत. पण देवकीचं जे कृष्ण प्रेम किंवा वात्सल्य जो भाव आहे, ते तिथे देवकी या जाणतायत की आपला पुत्र हे भगवंत आहे. तर हा थोडासा या दोघींच्या वात्सल्य भावामधला फरक आहे. तो अतिशय आपल्याला निश्चितच म्हणजे ह्या ह्याच्यातून म्हणजे मला अभ्यासाला मिळाला या अनुषंगाने. तर देवकी या वृंदावनाच्या स्तरा समीप आहेत. तर हे सगळं होतं की त्यांना माहितीये की आता ते खूप आनंदित होतात आणि साक्षात भगवंत आता कंसाचा वध करणार आहेत हे या दोघांनाही माहितीये. परंतु एक थोडीशी गोंधळलेली स्थिती किंवा योगमायेचा प्रभाव म्हणा, तर इथं त्यांचं मातृप्रेम जागृत होतं देवकींचं. आणि त्या वात्सल्य भावामध्ये जेव्हा आपण एक अतिशय प्रेम करतो आपल्या मुलांवरती किंवा आपल्या जवळच्या व्यक्तींवरती, तेव्हा एक थोडीशी भीती सुद्धा निर्माण होते. आणि आध्यात्मिक जगामध्ये सुद्धा हीच लीला होते की तिथं अतिशय प्रेम आहे आणि त्या प्रेमापोटी थोडंसं भय आहे. म्हणजे भय म्हणजे अँझायटी आहे, उत्सुकता किंवा थोडंसं अँझायटी जो असतो ना, तर त्या स्वरूपाचं भय तिथे आहे. तर या मातृप्रेमामुळं त्या थोड्याशा भयभीत होतात की त्या काय म्हणतात की तुमच्या अवतरणाने मला कंसाचं अधिकाधिक भय जाणवू लागलंय, म्हणून तुमचा माझ्या उदरातून जन्म झालाय हे जर पापी कंसाला समजू नये अशी माझी इच्छा आहे आणि तुम्ही तशी व्यवस्था करा. त्या सुरुवातीला स्वतःसाठी सुद्धा हे करतात की या पापी कंसापासून रक्षण करा म्हणून. आणि आता इथं म्हणतायत की तुमचं शंख, चक्र, गदा, पद्मधारी चतुर्भुज जे आहे, हे जे अलौकिक रूप आहे, ते तुम्ही आता आवर्त घ्या आणि साधारण मनुष्य बालकाप्रमाणे व्हा, म्हणजे मी तुम्हाला कुठंतरी लपवेन. तर भौतिक भक्ती, भगवंत आणि भक्त यांचा भौतिक जगाशी काही संबंध नसतो. तर वसुदेव आणि देवकी हे या भौतिक स्तराच्या पलीकडचे आहेत. तर आता सांगितल्याप्रमाणे आध्यात्मिक विश्वामध्ये सुद्धा शुद्ध भक्तिजन्य तीव्र प्रेमामुळं अशाच भयाची संकल्पना अस्तित्वात आहे. तर भगवंत चतुर्भुज स्वरूपातच आहेत. तर ते सांगतायत, त्यांचा पूर्व इतिहास सांगतायत, देवकी आणि वसुदेव यांचा पूर्व इतिहास सांगतायत की पूर्वजन्मी म्हणजे स्वयंभू मन्वंतरामध्ये देवकी या कृष्णी म्हणून होत्या आणि वसुदेव हे सुतपा नामक पुण्यवान प्रजापती आणि ब्रह्मदेवांनी प्रजोत्पादनासाठी त्यांना आज्ञा केली. आता इथं श्रील प्रभुपादांचं खूप छान तात्पर्य आहे की ज्याला आपण म्हणतो ना की गर्भसंस्कार. तर असं नाहीये की त्यांनी आज्ञा दिली म्हणून मग त्यांनी पहिलं काय केलं तर तपश्चर्या केली. तर हे निश्चितच आपल्या दृष्टीने महत्वाचं आहे की प्रजोत्पादनासाठी कामभावना निश्चितच नसावी, तर ती एक भगवंतांची सेवा म्हणून ऍक्सेप्ट करणं हे फार महत्वाचं काम आहे. त्यामुळं गर्भाधान संस्कार, गर्भसंस्कार या गोष्टींना खूप महत्व आहे. तर इथं कृष्णी आणि सुतपा यांनी पाऊस, वारा, प्रखर सूर्यप्रकाश, तीव्र उष्णता, अतिशय थंडी इत्यादी सर्व प्रकारचे क्लेश सहन केले, योगयुक्त प्राणायाम केला आणि देहातील प्राणावर नियंत्रण मिळवलं. वायू म्हणजे हवा आणि शुष्क पानं भक्षण करून
त्यांनी भगवंतांची आराधना केली आणि ही आराधना म्हणजे 12,000 दैवी वर्ष, इतकी वर्ष त्यांनी आराधना केली. आणि मग भगवंत प्रकट झाले आणि मग त्यांनी विचारलं की तुमचा इष्टवर किंवा तुमची काय मागणी आहे असं विचारलं. तेव्हा देवकींनी सांगितलं की मला तुमच्यासारखा पुत्र हवा आहे. मग ते कृष्णीगर्भ म्हणून त्या जन्मी अवतरतात. मग नंतर पुढील युगामध्ये जेव्हा देवकी या आदिती आणि वसुदेव हे कश्यप मुनी म्हणून त्यांचा जन्म होतो, तेव्हा आदिती आणि कश्यप यांचा पुत्र म्हणून उपेंद्र, ज्याला आपण वामन अवतार, वामन देव म्हणून भगवंत अवतरित होतात. तिसऱ्यांदी पूर्ण पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्ण साक्षात म्हणजे पूर्ण अंश अवतार ज्याला म्हणतो, तर या स्वरूपामध्ये ते अवतरित होतात. आणि ते म्हणतात, म्हणजे ते देवकींनी सांगितलेलं असतं की आता तुम्ही साधारण बालकासारखे व्हा म्हणून. तर ते म्हणतात की मी जर तुम्हाला हा पूर्वजन्मीचा इतिहास सांगितला नसता, हे सांगणं महत्वाचं होतं, अन्यथा म्हणजे आपण म्हणतो ना कन्फर्मेशन आवश्यक असतं किंवा विश्वास बसणं आवश्यक असतं, तर त्या दृष्टीने त्यांनी हा पूर्व इतिहास वर्णन केला. आणि ते म्हणतात की माझं तुम्ही आता पुत्र रूपानं अखंड चिंतन करा, पण मी भगवंत आहे हे तुम्ही ध्यानात ठेवा. आणि मग ते मानवी बालक या स्वरूपामध्ये ते देशांतर करतात. तर एका ठिकाणी असं सांगितलंय की देवकी आणि वसुदेव हे खरं तर शाश्वत माता पिता आहेत. त्यामुळे त्यांना असं नाहीये की तपश्चर्या केली म्हणून त्यांना भगवंत हे पुत्र रूपाने प्राप्त झालेत. तर ऍक्च्युली ही तपश्चर्या ही भौतिक जगामध्ये एक म्हणजे काय म्हणतो, आपल्याला एखाद्यावरती अतिशय प्रेम आहे हे आपण तेव्हा व्यक्त करतो जेव्हा आपण काहीतरी त्याग करतो. तर त्या दृष्टीने ही तपश्चर्या आहे. खरं तर आपल्यासाठी ती शिकवणूक आहे की आपल्याला एखादी गोष्ट किंवा भगवंतांसारखा किंवा एक चांगलं पुत्र कन्या यांची प्राप्ती हवी असेल तर आपल्याला सुद्धा एक इंद्रिय निग्रह किंवा तपश्चर्या म्हणजे आता आपल्या दृष्टीने हरिनाम, तर या गोष्टींची गरज हे आपल्यासाठी ही शिकवणूक आहे. पण ह्या दोघांसाठी ही एक आउट ऑफ लव्ह किंवा प्रेमाचं प्रतीक म्हणून खरं तर ही तपश्चर्या त्यांच्या दृष्टीने आहे, हे आपल्याला महत्वाचं आहे. तर मग नंतर भगवंतांचा पूर्ण त्यांची जी व्यवस्थेनुसार वसुदेव त्या छोट्या बाळाला घेऊन नंदगृही जातात आणि मग तिथे यशोदेने सुद्धा यशोदा कृष्ण असा जन्म झालेला असतो आणि मग देवकी कृष्ण आणि यशोदा कृष्ण असे एकत्र होतात असं एक वर्णन आहे. आणि तिथं यशोदेने म्हणजे त्यांच्यानंतर कन्येला जन्म दिलेला असतो, ज्याचं जी कन्या म्हणजे योगमाया म्हणजे भगवंतांची शक्ती आहे किंवा दुर्गा देवी असं म्हणू शकतो आपण. असं म्हणू शकतो म्हणजे दुर्गा देवी असतात. तर त्यांना ते घेतात, वसुदेव योगमायेला किंवा त्या छोट्या कन्येला घेतात आणि हे कृष्ण तिथं देवकीच्या जवळ ठेवतात. त्यामुळे जेव्हा यशोदेच्या इथे ठेवतात, तर यशोदा जेव्हा त्यांना माहिती नसतं, त्या जेव्हा जागे होतात तेव्हा त्या कृष्णाला आपला पुत्र म्हणूनच, म्हणजे त्यांना माहितीच नसतं की आपल्याला कन्यारत्न प्राप्त झाले की पुत्ररत्न, तर त्यांचा पुत्र म्हणून त्यांचं पुढे पालन पोषण करतात. तर मग इकडे योगमाया किंवा कन्यारत्न घेऊन इथं वसुदेव येतात. मग परत त्यांना भगवंतांच्या याच्याने परत बंदी बनवलं जातं आणि मग तिथे आल्यानंतर योगमाया जोराने रडतात की जेणेकरून समजतं की इथे अपत्य प्राप्ती झालेली आहे. मग जेव्हा कंस येतात तेव्हा मग ते म्हणजे खरंच आता इथं देवकीचं एक खूप छान वर्णन आलंय की इथं देवकी याचना करतायत, कारण त्यांना माहिती आहे की आपली कन्या नाही, ही यशोदेची कन्या, तर तिला वाचवण्यासाठी त्या खूप प्रयत्न करतात
की त्या म्हणतात की ही तर कन्या आहे, तर एक म्हणजे एका स्त्रीची हत्या करणं किंवा तर तू करू नको यासाठी खूप विनवणी करतात. तर हे खूप महत्वाचे आपल्या दृष्टीने, ते खूप म्हणजे त्यांना खूप वाईट वाटतं की यशोदेची कन्या आपल्यामुळं तिची हत्या नको व्हायला, यासाठी खूप आतापर्यंत त्यांनी कदाचित वाईट वाटलं असेल, पण इथं त्या खूप विनवणी करतायत. तर हा खूप मोठा गुण घेण्यासारखा आहे. इथं त्या स्वतःचे पुत्र नाही पण कुणाची कन्या वाचवण्यासाठी त्यांचं जे याचना आहे लक्षात घेण्याजोग्या आहेत. परंतु आसुरी वृत्तीच्या कंसाला शक्यच नाहीये की हे सगळं हे करणं, कन्या असू दे किंवा काय. क्रोध एकदा डोक्यात भरला की तो असुर वृत्ती दाखवणारच. तर ते भिरकवतात कंस. तर त्यामुळं पण योगमाया अदृश्य होतात आणि जाताना सांगतात की तुला ठार करणारे श्रीकृष्ण हे अवतीर्ण झालेलेच आणि ते निश्चितच वध करणार आहेत. तर ह्या गोष्टीची त्यांना पुष्टी देतात. तर हे सगळं झाल्यानंतर कंस ह्या दोघांना बंदीमुक्त करतात, कारण आता त्यांना माहिती झालेलं की आता 8वा पुत्र तर हे झालेला आहे, जन्म घेतलेला आहे. तर आता इथून पुढे देवकी आणि वसुदेव यांच्यापासून काही तसं भय ऑलरेडी प्रकट झालेलं आहे, त्यामुळं त्यांना बंदिवासात ठेवून काही अर्थ नाही. तर इथं भागवतम मध्ये खूप छान वर्णन आहे. म्हणजे कंस सुद्धा किती ज्ञानी होते हे आपल्याला लक्षात येतं की तिथं ते कर्म सिद्धांत सांगतायत की, आणि पुन्हा हे शरीर कसं विनाशी आहे ह्याचा उल्लेख करतायत, आत्मा, ह्या सगळ्या गोष्टींचा कंस इथं उल्लेख करतात की, आणि क्षमा याचना करतात की मी तुझ्या 6 पुत्रांना मारलं. तर आणि इथं आपल्याला अजून एक घेण्यासारखं आहे की स्वतःच्या पुत्रांची हत्या केल्यानंतर सुद्धा उदार मनानं आणि शुद्ध आणि निष्कपट भावानं हे दोघं सुद्धा कंसाला क्षमा करतात आणि मग ते तिथून त्यांची सुटका होते. तर ही गोष्ट आपल्या दृष्टीने फार महत्वाची आहे की शत्रूने कितीही नुकसान केलं तरी सुद्धा त्याच्या मनातील कपटी भाव, त्याच्या मनाबद्दल कपटी भाव न राखता क्षमा कशी करावी ह्याचं हे खूप मोठं उदाहरण आहे. तर इकडे नंदोत्सव साजरा होतो, गोकुळामध्ये नंदोत्सव साजरा होतो आणि वसुदेव नंदजींना कधीच हे उघडकीस आणत नाहीये की जरी तुम्ही शाश्वत माता पिता असलात तरी सुद्धा हा बालक हा माझा आहे, हा माझा पुत्र आहे, हे कधीच ते उघडकीस आणत नाही. हे सुद्धा किती महत्वाचं आहे, कारण इथं त्यांचा त्याग दिसतोय की भगवंतांची भगवंतांचं जी काही अरेंजमेंट आहे त्याच्यामध्ये आपल्या सेवेने आपण सहभाग घेणं आणि त्याच्यासाठी स्वतःच्या भावना बाजूला ठेवणं हे खूप महत्वाचं आहे. तर हा फार मोठा त्याग वृत्ती आपल्याला दिसते. आणि जेव्हा सगळ्या लीला आपण जाणतो आणि जेव्हा कंस मामाचा वध कृष्ण करतात तेव्हा ते देवकी आणि वसुदेव यांना भेटतात आणि मग तेव्हा देवकी त्यांना विनवणी करतात की त्यांच्या 6 पुत्रांना जेव्हा भगवंतांनी कंसाने मारलेलं आहे तर त्या सगळ्यांना जिवंत कर, कारण सांदीपनी मुनींच्या पुत्राला भगवंतांनी जिवंत केलेलं त्यांना माहिती होतं. तर त्यामुळं त्या विनवणी करतात की यांना सुद्धा तू म्हणजे जन्म किंवा जिवंत कर म्हणून. तर भगवंत त्या 6 बालकांना जिवंत करतात आणि त्या बालकांना बघून देवकीचा वात्सल्य भाव जागृत होतो आणि त्यांना दुग्धपान करतात. आता इथे दुग्धपान केल्यानंतर हे 6ही पुत्र त्यांच्या मूळ स्वरूपामध्ये
आध्यात्मिक जगामध्ये त्यांचा ते निघून जातात. तर इथं तात्पर्यामध्ये आचार्य सांगतायत की असं का होतं, तर जेव्हा भगवंतांचा जन्म झालेला असतो तेव्हा गोकुळामध्ये नेईपर्यंत भगवंत भुकेले राहू नयेत म्हणून देवकींनी त्यांना दूध दिलेलं असतं. त्यामुळं देवकीचं दूध हे आता भगवंतांनीच प्राशन केलेलं आहे. त्यामुळं ह्या 6 जणांनी जेव्हा ते परत घेतलेलं असतं तेव्हा त्यांना तो कृष्ण प्रसाद मिळतो आणि कृष्ण प्रसादाचं आस्वादन केल्यामुळं हे 6 पुत्र त्यांना आध्यात्मिक स्वरूप प्राप्त होऊन ते म्हणजे धामात परत जातात. तर इथं प्रसादाचं आपल्याला महत्व समजतं. तर या सगळ्यामधनं म्हणजे आता मी थोडक्यात आपल्यासाठी काय याच्यातनं शिकण्यासारखं आहे तर एक थोडंसं आपण त्याचा आढावा घेऊयात. तर म्हणजे भगवंत शेवटच्या ह्याच्यामध्ये आपण जाणू शकतो की भगवंत आपल्याकडून खूप साऱ्या गोष्टी हिरावून घेतात आणि शुद्ध भक्ती तिथं पेरतायत, परंतु जे हिरावून घेतलेलं आहे ते आपल्याला परत सुद्धा करतायत, पण त्याचं स्वरूप हे शुद्ध आहे. तर हे एक महत्वाचा आपल्याला याच्यातनं मेसेज मिळतो. दुसरं म्हणजे प्रत्येक कठीण प्रसंगामध्ये भगवंतांवर दृढ विश्वास ठेवला तर निश्चितच निर्भयता प्राप्त होते. भगवंतांची इच्छा आणि स्वतःची इच्छा एकरूप करणं आणि त्याच्यासाठी त्रास सहन करण्याची तयारी असणं हे महत्वाचं आहे. भगवंतांचं प्रेम किंवा भगवंतांना आपल्या हृदयामध्ये त्यांना जन्म देण्यासाठी आपल्याला शुद्धीकरण महत्वाचं आहे. त्यामुळे षड्रिपूंपासून मुक्ती ही मिळवणं त्यासाठी तपश्चर्या करणं किंवा हे महत्वाचं आहे. आणि जोपर्यंत षड्रिपू आपल्या हृदयात आहेत तोपर्यंत आपल्याला मायेची भीती असणं, कुठल्याही आपण स्तरावरती असलो तरी भक्त म्हणून आपल्याला मायेची भीती असलीच पाहिजे. योग्य परंपरा प्राप्त गुरूंचा आपण आश्रय घेणं गरजेचं आहे, त्याशिवाय भगवंत प्रकट होत नाही. आणि भक्ती जेव्हा प्रकट होते तेव्हा म्हणजे अशी शुद्ध भक्तीच्या मार्गावर जेव्हा असतो तेव्हा मग साक्षात श्रीकृष्ण अवतीर्ण होतात. आणि जेव्हा भगवंत अवतीर्ण होतात तेव्हा त्यांच्यावरती जे आपण किंवा भगवंतांविषयी प्रेम जेव्हा आपल्या हृदयात येतो तेव्हा एक स्वरूपाची आध्यात्मिक जगतातील भीती किंवा एन्झायटी सुद्धा असते. तर आपल्याला आपल्या हृदयामध्ये भगवंतांना आणायचंय, जन्म द्यायचाय. आता जन्माष्टमी जवळ येते, तर श्रीकृष्ण चैतन्य महाप्रभूंच्या कृपेमुळे ज्यांनी संकीर्तन आंदोलनाची स्थापना केलीये त्यांच्या कृपेमुळे हा मार्ग निश्चितच आपल्यासाठी त्यांनी खुला केलेला आहे आणि तोही सोप्या स्वरूपामध्ये. आणि श्रील प्रभुपाद यांनी याचा विस्तार केला अगदी जगभरामध्ये. हरिनाम संकीर्तन किंवा आंदोलन या स्वरूपामध्ये त्यांनी त्यासाठी अतिशय म्हणजे कष्टाने खूप सारी ग्रंथ संपदा निर्माण केलेली आहे. त्यामुळं शुद्धीकरणासाठी हरिनाम आणि हरिकथा, भगवद्गीता, भागवतम या गोष्टी उपलब्ध करून दिल्या आहेत की ज्याचं ऋण म्हणजे त्याच्यामध्येच राहणं खरं तर आपल्या आहे. तर आपण खूप खूप भाग्यवान आहोत की आपण त्यांनी स्थापन केलेल्या या परिवाराचे एक सदस्य आहोत. तर यासाठी निश्चितच आपण खूप भाग्यवान स्वतःला समजणं आवश्यक आहे. आणि तर यावेळी आपण प्रत्यक्षात जन्मोत्सव साजरा नाही करू शकणार आहे, तर नंद आणि वसुदेव आणि देवकी यांच्यापासून प्रेरणा घेऊन आपण हा उत्सव व्हर्च्युअल या स्वरूपामध्ये निश्चितच तेवढ्याच उत्साहाने साजरा करूयात. ज्यांना शक्य आहे त्यांनी वसुदेवांसारखं दान, कारण त्यांनी मनामध्ये दान दिलेलं आहे, तर जरी हा व्हर्च्युअल उत्सव साजरा करणार असू तरी सुद्धा आपण आपापल्या परीने दान देणं किंवा सेवा करणं
तन मन धन या स्वरूपामध्ये सेवा करणं हे निश्चितच गरजेचं आहे. आणि आता काही दिवस आहेत तर हरिकथा, भगवद्गीता, भागवतम यांचं श्रवण हे करून आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपली जप साधना ही चांगल्या प्रकारे करून आपण निश्चितच, कारण एकमेव हा मार्ग असा आहे की जो षड्रिपूर्ण दमन करणारा आहे, शुद्धीकरण करणारा आहे आणि याच मार्गाने आपल्या हृदयामध्ये साक्षात भगवंत सुद्धा प्रकट मार्ग छान प्रकारे करूयात, साधना छान प्रकारे करूयात आणि तितक्याच तीव्रतेने हरिनाम घेऊयात की जेणेकरून कधी ना कधी आपल्याला असं कृष्ण प्रेम आपल्या हृदयामध्ये साक्षात जागृत होईल. तर आपण शेवटी एक छानपैकी मंत्र हे करूयात.